नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या महिलांच्या ओठावर हलक्या मिशा असतात, तो कोणता संदेश आहे, तो कोणता संकेत आहे, स्त्रियांच्या शरीरावरील तो संकेत पतीसाठी काय दर्शवतो, याची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे भक्तांनो. त्यासाठी भक्तांनो, ही माहिती अशाच प्रकारचे ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा भक्तांनो. भक्तांनो, जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर चला पाहूया, आपण मुद्द्याकडे वळूया. चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं. ज्या महिलांच्या ओठावर हलक्या मिशा दिसतात त्याबद्दल आपल्या समाजात अनेक समजुती, श्रद्धा आणि गैरसमज पसरलेले आहेत. काही ठिकाणी याला संकेत मानले जाते, तर काही जण त्याचा स्वभाव नशिबी किंवा पतीच्या आयुष्याशी संबंध जोडतात. पण सर्वात आधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की स्त्रियाच्या ओठावर हलकी मिशी येणे हा कोणताही आध्यात्मिक, दैवी किंवा अशुभ संकेत नसून तो पूर्णपणे शारीरिक आणि जैविक प्रक्रिया आहे. स्त्रियांच्या शरीरात ही पुरुषाप्रमाणे हार्मोन्स असतात. विशेषतः अँड्रोजन नावाचे हार्मोन स्त्रियांमध्ये कमी प्रमाणात असते. काही स्त्रियांमध्ये हे हार्मोन्स थोडे फार जास्त प्रमाणात असल्यावर ओठावर, हुनवटीवर किंवा हातापायावर केस थोडे जास्त दिसू शकतात. ही गोष्ट पूर्णपणे नैसर्गिक आहे. याचा तिच्या स्वभावाशी, चारित्र्याशी किंवा पतीच्या नशिबाशी काहीही संबंध नसतो. काही पारंपरिक समजुतीमध्ये असे म्हटले जाते की ओठावर मिशा असलेली स्त्री धाडसी, स्पष्ट वक्ती आणि नेतृत्व गुण असलेली व्यक्ती असते. पण ही फक्त लोककथा किंवा लोकमान्यता आहे. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर केसांची वाढ ही फक्त शरीर रचनेशी आणि हार्मोन्सशी संबंधित असते. जसे काही लोक उंच असतात, काही ठेंगे असतात, लांडे असतात, काहींची त्वचा गोरी तर काहींची सावळी असते. काही स्त्रियांना चेहऱ्यावर केस थोडे असू शकतात. भक्तांनो, काही वेळा हार्मोनल असंतुलनामुळे PCOS सारखी समस्या असू शकते. अशा वेळी चेहऱ्यावर केस वाढणे, मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे अशी लक्षणे दिसून येतात लक्षणे भक्तांनो. त्यामुळे जर केसाची वाढ अचानक खूप वाढली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. पण हलक्या मिशा असणे हे बहुतेक वेळा साधी सामान्य गोष्ट असते भक्तांनो. पतीसाठी वाचा भक्तांनो. पतीसाठी काही संकेत असतो का, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. खरे सांगायचे तर कोणत्याही स्त्रीच्या शरीरावरील वैशिष्ट्यांचा तिच्या पतीच्या आयुष्याशी, नशिबाशी किंवा सुखदुःखाशी काहीही संबंध नसतो. वैवाहिक जीवनाचे सुख हे परस्पर विश्वास, प्रेम, आदर आणि समजुतीवर अवलंबून असते. चेहऱ्यावरच्या केसावर चेहऱ्यावरच्या केसावर नाही, तर भक्तांनो आपल्या समाजात स्त्रियांच्या रूपावरून त्याचे मूल्यमापन करण्याची सवय अजूनही काही प्रमाणात आहे. पण प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे आणि अद्वितीय असते. ओठावर हलकी मिशी असो किंवा नसो, त्यावर तिच्या स्वभावाचा, नशिबाचा किंवा तिच्या पतीच्या आयुष्याचा अंदाज लावणे चुकीचे आहे भक्तांनो. अशा गोष्टींमुळे अनेक स्त्रियांमध्ये कमीपणाची भावना निर्माण होते, जी योग्य नाही भक्तांनो. आजच्या काळात सौंदर्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. थ्रेडिंग, वॉक्सिंग, लेझर इत्यादी. जर एखाद्या महिलेला स्वतःच्या सोयीसाठी किंवा आत्मविश्वासासाठी केस काढायचे असतील तर ते तिचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. पण ते संकेत म्हणून बघणे किंवा त्यावरून अंधश्रद्धा पसरवणे योग्य नाही. खरा संकेत जर काही असतो तर तो म्हणजे आत्मविश्वास, चांगला स्वभाव, प्रामाणिक प्रेमळ वागणूक आणि सकारात्मक विचार. हे गुण कोणत्याही वैवाहिक नात्याला बळकटी देतात. शरीरावर नैसर्गिक वैशिष्ट्ये भक्तांनो ही फक्त शरीराची रचना असते. त्या पलीकडे त्यांचा अर्थ लावणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचं आहे. जर भक्तांनो या गोष्टीकडे तुम्हाला तुमच्या परिवाराला लक्ष दिले पाहिजे. ठीक आहे, तर भक्तांनो या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचे आहे.
ओठावर हलक्या मिशा असणे या विषयाभोवती समाजात अनेक वर्षापासून वेगवेगळ्या कथा, समजुती आणि लोकश्रद्धा तयार झालेल्या आहेत. काही जण म्हणतात की अशी स्त्री खूप खणकर स्वभावाची असते. काही म्हणतात ती घरात वर्चस्व गाजवते. काही जण म्हणतात ती वर्चस्व गाजवते, तर काही ठिकाणी तर तिच्या पतीच्या आयुष्याशी किंवा नशिबाशीही संबंध जोडला जातो. पण आपण शांतपणे आणि समजुतीने विचार केला तर लक्षात येते की या सगळ्या गोष्टी लोकांनी निर्माण केलेल्या आहेत. त्यामागे कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाही. स्त्रीच्या शरीरावर केस असणे ही पूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येक मानवाच्या शरीरावर केस असताच, फक्त त्यांची जाडी, रंग आणि प्रमाण वेगवेगळे असतात. काही ठिकाणच्या स्त्रियांच्या ओठावर अतिशय हलके बारीक केस दिसतात. काहींच्या केसांचा रंग काळा असल्यामुळे ते जास्त उठून दिसतात. यामध्ये लाज वाटण्यासारखे किंवा घाबरण्यासारखे काहीच नाही. जसे एखाद्या व्यक्तीचे डोळे मोठे असतात किंवा नाक टोकदार असते, तसेच ही एक शारीरिक वैशिष्ट्य आहे. हार्मोन्सची भूमिका येथे महत्त्वाची असते. शरीरात असणारे अँड्रोजन हार्मोन येथे भक्तांनो थोडे जास्त सक्रिय असल्यास चेहऱ्यावर केसांची फार थोडी जास्त दिसू लागतात. हे अनेक वेळा पूर्णपणे सामान्य असते. काही वेळा मात्र हार्मोनल असंतुलनामुळे, जसे की PCOS सारख्या स्थितीत केसांची वाढ वाढू लागते. पण ते एक वैद्यकीय कारण आहे, कोणताही दैवी संकेत नाही भक्तांनो. समाजात स्त्रियांच्या रूपावरून त्यांच्या स्वभावाचे आणि आयुष्याचे अंदाज बघण्याची सवय फार जुनी आहे. पूर्वीच्या काळी चेहऱ्यावरील वैशिष्ट्यावरून स्वभाव ओळखण्याची गोष्ट सांगितल्या जात होत्या. पण आज भक्तांनो, आज पण विज्ञान आणि मानसशास्त्र स्पष्ट सांगतं की स्वभाव हा व्यक्तीच्या संस्कारावर, अनुभवावर आणि विचारावर अवलंबून असतो भक्तांनो. चेहऱ्यावरच्या केसावर नाही. तर भक्तांनो, आपल्याला या सर्व गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं भक्तांनो. त्यामुळे मी तुम्हाला ही सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोक असेही म्हणतात की ओठावर मिशा असलेली स्त्री धाडसी, स्पष्ट बोलणारी आणि कुटुंबात निर्णय घेणारी असते. जर एखादी स्त्री खरोखरच आत्मविश्वासाची असेल तर ते तिच्या व्यक्तिमत्वामुळे आहे, केसामुळे नाही. अशा समजुती अनेकदा स्त्रीला वेगळे दाखवण्यासाठी तयार केल्या जातात. पतीसाठी याचा काय अर्थ असतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं म्हणजे वैवाहिक आयुष्य हे दोन व्यक्तींच्या समजुतीवर आणि प्रेमावर आधारित असते. पती पत्नी एकमेकांचा सन्मान करतात, एकमेकांच्या भावना समजून घेतात आणि एकत्रितपणे आयुष्य घडवतात, तेव्हा सुख येते. स्त्रीच्या ओठावरील हलक्या मिशामुळे पतीच्या नशिबात बदल होतो. अनेक मानणे भक्तांनो ही अंधश्रद्धा आहे. कधीकधी अशा समजुतीमुळे स्त्रियांना मानसिक त्रास होतो. त्यांना स्वतःबद्दल कमीपणाची भावना येऊ लागते. समाजाने सौंदर्याची जी एक ठरलेली चौकट बनवली आहे, त्यात बसण्यासाठी अनेक स्त्रिया प्रयत्न करतात. पण खरी गोष्ट ही आहे की सौंदर्याची एकच व्याख्या नसते. प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने सुंदर असतो. आजच्या काळात स्त्रियांच्या स्वतःच्या शरीराविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर एखाद्या महिलेला चेहऱ्यावरील केस काढायचे असतील तर ती करू शकते भक्तांनो. आणि जर तिला तसेच राहू द्यायचे असतील तरी तिचा निर्णय आहे. यात कोणाचाही अपमान किंवा दोष नाही भक्तांनो. आपण जेव्हा अशा विषयावर विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की शरीरावर दिसणारे कोणतेही वैशिष्ट्य हे नशिबाचे किंवा भविष्याचे घोतक नसते. खरा संकेत हा व्यक्तीच्या कृतीवर असतो. प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार भक्तांनो हेच कोणत्याही नात्याला मजबूत करतात. म्हणूनच ओठावर हलक्या मिशा असलेल्या स्त्रियाबद्दल भीती, शंका किंवा चुकीचे निष्कर्ष काढण्याऐवजी तिच्या मनाचा आणि स्वभावाचा आदर करणे अधिक महत्त्वाचे आहे. शरीर ही निसर्गाची देणगी आहे आणि निसर्गात विविधता असतेच. त्या विविधतेचा स्वीकार करणे हीच खरी प्रगल्भता आहे भक्तांनो. ही माहिती अत्यंत स्पष्ट ऐका. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
अंधश्रद्धा समजू नका. ठीक आहे. तर भक्तांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असेला तर चॅनलला लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा, जय महालक्ष्मी असे सुद्धा लिहा भक्तांनो. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं.